देवेंद्र फडणवीस बोलतायत। तर देवेंद्र फडणवीस हे पक्ष कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये मोठं यश हे भाजपला मिळालेलं आहे आणि त्यानंतर जी दृश्य आपण पाहतोय, भाजपचे सर्वच प्रमुख नेते हे मुंबईतील पक्षाच्या मुख्य कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि आता दृश्यात आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा पोहोचलेले आहेत। भाजपाचे 97 नगरसेवक हे विजयी आणि आघाडीवरती आहेत। ढोलताशांचा गजर सुरू आहे, जोरदार जल्लोष भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून सुरू आहे। मुंबईतील मुख्य कार्यालयाबाहेरची ही दृश्य आहेत। इतिहासामध्ये पहिल्यांदाच भाजपा हा मुंबईतील सर्वात मोठा पक्ष ठरलाय आणि भाजपाची सत्ता आता मुंबईमध्ये येणार आहे। भाजपाचा महापौर हा होणार आहे आणि भाजपासाठी एक मोठी गोष्ट आहे। गेल्या 25 वर्षांपासून मुंबईवर ठाकरे गटाचं वर्चस्व होतं, ठाकरेंचं वर्चस्व होतं आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं वर्चस्व हे भाजपानं मोडीत काढले आणि भाजपा मुंबईतील सर्वात मोठा पक्ष ठरलाय। त्यानंतरचा आपण हा जल्लोष पाहतोय। मुंबईतील भाजपाच्या मुख्य कार्यालयाच्या बाहेर मोठा जल्लोष हा केला जातोय। सर्व भाजपाचे प्रमुख नेते हे आपल्याला दृश्यामध्ये दिसत आहेत। प्रदेशाध्यक्ष आहेत, सोबतच आशिष शेलार सुद्धा आपल्याला दृश्यात दिसत आहेत। किरीट सोमय्या सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचले असून जोरदार जल्लोष हा भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय। थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। मुंबईतल्या भाजपाच्या मुख्य कार्यालयाच्या ठिकाणची दृश्य आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचलेत। गेल्या अनेक वेळांपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली होती। जोरदार जल्लोष या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून केला जातोय। मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साठम सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रदेशाध्यक्ष सोबतच आशिष शेलार, पंकजा मुंडे हे सुद्धा काही वेळापूर्वीच या मुख्य कार्यालयामध्ये आले आणि जोरदार जल्लोष हा केला जातोय। आपल्यासोबत मनोज दयाळकर जोडलेले आहेत। मनोज, आवाज पोहोचतोय? मनोज यांच्याकडे जाऊच, मात्र ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। मुंबईतील भाजपाच्या मुख्य कार्यालयातील ही दृश्य आहेत। मुंबईमध्ये मोठं यश हे भाजपाला मिळाले आणि त्यानंतरची ही दृश्य। जल्लोषाचं वातावरण भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले होते। हळूहळू गर्दी वाढली। जोरदार जल्लोष, घोषणाबाजी या कार्यकर्त्यांकडून केली जाते। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता भाजपाच्या मुख्य कार्यालयामध्ये पोहोचलेत आणि ते इथले प्रदेशाध्यक्ष, मुंबई शहराध्यक्ष अमित साठम यांचं अभिनंदन करतायत। मोठं यश हे भाजपाला मिळालेलं आहे। इतिहासामध्ये सर्वात मोठं यश भाजपाला मिळाले। 96 भाजपाचे उमेदवार हे आघाडीवर आहेत, त्यातील बरेच जण हे विजयी सुद्धा झालेत। मुंबईत पहिल्यांदाच, इतिहासामध्ये पहिल्यांदा भाजपाचा महापौर होईल। भाजपाची सत्ता ही एक मुंबईमध्ये येणार आहे। या सर्व पार्श्वभूमीवर हा जल्लोष आपण पाहतोय। कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपाच्या मुख्य कार्यालयामध्ये पोहोचलेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेत। मनोज, कशा प्रकारचा उत्साह हा भाजपाच्या मुख्य कार्यालयात दिसतोय? नक्कीच आपण या ठिकाणी बघतो महानगरपालिकेचा भाजपची बाजू मारली आहे। भाजपचा मोठा भाषण आहे। आपण भाजपच्या काही ठिकाणी 100पेक्षा अधिक नगरसेवक सुरू झालेले आहेत आणि आता पुन्हा एकदा मुंबईमध्ये भाजपचा महापौर या ठिकाणी आपण बघितलं। 25 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेवर उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेनेचा महापौर या ठिकाणी पद होता, पण आता या ठिकाणी भाजपने शिवसेनेला मात देऊन आता भाजपचा महापौर या ठिकाणी बसणार आहे। त्यामुळे आपण म्हणतो मोठा जल्लोष या ठिकाणी साजरा करण्यात येतो आणि आज आपण बघतो भाजपचे 90हून अधिक ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि पहिल्यांदाच या ठिकाणी रेकॉर्ड देखील आहे भाजपने करण्यात आलेला आहे। कारण की या भाजपकडे 105 देखील एक नगरसेवक करणं अशी देखील या ठिकाणी उत्सुकता आहे आणि मोठमोठी ही सुरू आहे। पण आपण या ठिकाणी बरोबर मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोषचा प्रदेश कार्यालयाबाहेर सुरू आहे। या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित साठम उपस्थित झाले, तसेच आशिष शेलार हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत आणि दोन तासाच्या गजरामध्ये फटाक्यामध्ये या ठिकाणी आपण या ठिकाणी मनोज, तुम्हाला मी थोडा वेळ थांबवतोय। रवींद्र चव्हाण बोलतायत, थेट जाऊयात।
बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. आज खर तर आम्हा सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. गेली वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जे स्वप्न कार्यकर्ता म्हणून पाहिलं की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये यशाच्या दिशेने पार्टी नेण्याच्या दृष्टिकोनातून जे जे प्रयत्न करायला हवेत, गेली वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचा छोटा छोटा कार्यकर्ता आणि पदाधिकारी हा बूथ लेवलवरती अतिशय ताकदीने प्रयत्न करताना दिसतो आणि त्यांनी तो प्रयत्न केला. असे असंख्य कार्यकर्ते आहेत की ज्यांना निवडणुकांमध्ये संधी मिळाली नाही. त्याग आणि समर्पण या भावनेतून असंख्य कार्यकर्त्यांनी पार्टी आणि पार्टीचा विचार, नेशन फर्स्ट, त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः या भूमिकेतून त्यागाची भूमिका ही असंख्य कार्यकर्त्यांनी ही स्वीकारली. खरं तर हा विजय जो आहे तो अशा सर्व कार्यकर्त्यांसाठी आहे की ज्यांनी त्याग आणि समर्पणाची भूमिका ही पार्टीसाठी केली. मला खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आदरणीय अमित भाई असतील, नड्डाजी, नवीनजी आणि केंद्रातील असणारे सर्व नेतेगण आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी, की ज्यांनी गेली काही वर्षानुवर्ष महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम, नेहमीच डेव्हलपमेंट म्हणून दिशा देण्याचं काम केलं आणि संपूर्ण निवडणूक ही डेव्हलपमेंटच्या दिशेने नेण्याचं आम्हाला सर्वांना त्यांनी एक विजन दिलं होतं. आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते, पदाधिकारी सर्वांनी ही निवडणूक डेव्हलपमेंटच्या दिशेने नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. खरं तर महाराष्ट्रातील सर्व जनतेचं मी मनपूर्वक धन्यवाद यासाठी देतो की गेल्या वर्षानुवर्ष निवडणुका या भावनिक आव्हानांवरती होत होत्या आणि भावनिक आव्हानांवरती बरेच मतदार हे त्या दिशेने जायचे, परंतु हीच निवडणूक ही देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्राने डेव्हलपमेंटच्या दिशेने नेली आणि त्यांचं विजन महाराष्ट्रासाठी ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेने जे आहे ते नेण्यासाठी तुम्ही जो आशीर्वाद दिला त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून, आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून मी पूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं मनपूर्वक धन्यवाद देतो, आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.